धोनी आता धोनी आलेला आहे, पण अजिंक्य रहाणे गेलेला आहे. जो अजिंक्य अगदी सन ऑफ द सॉईल आणि आता अजिंक्यवर बऱ्याच अपेक्षा आहेत असं आपण म्हणत होतो. अजिंक्य गेल्यामुळे भारताचं आव्हान अवघड झालं आहे असं वाटतंय का? कारण विराट कोहली आहे, धोनी आहे, जरी असलं तरी अजिंक्यकडून जरा जास्त अपेक्षा होत्या. हर्षल भदाणे आमचा एकदम असा चमचमता अँकर आहे. हर्षल मला सांगा की अजिंक्य भाऊ गेला. अजिंक्य भाऊ, कारण तुम्हाला सगळ्यांना भाऊ म्हणायची सवय आहे म्हणून मी मुद्दाम अजिंक्य भाऊ म्हणालो. पण अजिंक्य भाऊ जे आपले आहेत ते बाद झाले, त्याच्यामुळे किती फरक पडेल? नाही, नक्कीच पाहायला गेलं तर अजिंक्य रहाणे हा खूप छान पद्धतीनं खेळतो आणि आता मला वाटतं ही त्याची पहिलीच मॅच आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं पहिली मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खेळतोय. खरं तर अजिंक्य रहाणेला आपण आधीच घ्यायला हवं होतं आणि त्या पद्धतीनं पाहायला गेलं तर विराट कोहली जो काही खेळतोय तर भडकावा आशिक असंच आपण सगळेकडून म्हणतो. सोशल मीडियावर भडकावा आशिक भडकला अशी चर्चा आहे आणि अजिंक्य रहाणेची जी काही खेळी आहे अगदी संयमी खेळी चालू आहे. फक्त एवढंच वाटतं की त्याने चोर रन घेऊ नये. अगदी तो ज्या पद्धतीनं खेळतो आहे खूप चांगल्या पद्धतीनं खेळतो आणि नक्कीच सर्वांना आशा आहे या ठिकाणी की नक्कीच आपली इंडिया जिंकेल आणि आपण फायनलमध्ये प्रवेश करूच. नक्कीच अच्छा, आपण फायनलमध्ये प्रवेश करू, पण तरीही अजिंक्य गेला, अजिंक्य बाद झाला याचा एक फटका बसणार आहे. मयुरेश, मला सांगा की एकीकडे आता बाकी सगळे आशा तुमच्या विराट कोहलीवर केंद्रित झालेल्या आहेत. कोहली वगैरे जे काही असेल ते तुम्हाला असं वाटतं का की विराट आणि धोनी आता हे आव्हान पेलतील? सर, आतापर्यंतच्या मॅचेस पाहिले तर विराट आणि धोनीच खेळत आलेत, त्यामुळे मला आशा आहे की आजही विराट आणि धोनी खेळतील. आता फक्त 4 ओव्हरचा खेळ राहिला आहे, त्यामुळे अजून आणि आपल्याकडे अजून लांब फळी आहे ना. विराट आणि कोहलीच धोनीच कशासाठी? कारण की अजून रैना यायचा आहे, पांड्या यायचा आहे, मनीष पांडेला घेतलेलं आहे, जाडेजा आहे, अश्विन आहे आणि आता फक्त 4 ओव्हर राहिलेले आहेत. फक्त आमचं लक्ष सर आता फक्त 200 गाठतायत की 180 गाठतायत याकडेच आहे. दुर्गेश होणार मला सांगा. सुरुवातीला आपण बॅटिंग केली याचा फायदा आहे, पण तोटा पण आहे, कारण त्यामुळे पाठलागाचं काय नक्की उद्दिष्ट आहे ते पुढच्या संघाला कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की समजा 200 जरी आपण केले तरी सुद्धा विंडीजचा संघ तेवढा सक्षम आहे की ते आव्हान पेलू शकतो? विंडीजचा संघ सक्षम फक्त जर गेल खेळला तर आणि तरच आहे. अदरवाईज मला वाटत नाही की विंडीज 200चा पल्ला गाठू शकेल. पण आत्ता भारतानं जो स्कोअर केलेला आहे तो नक्कीच मला असं वाटतं की चॅलेंजिंग नक्की हा स्कोअर असणार आहे. 4 ओव्हर आता बाकी आहेत. धोनी आणि कोहली क्रीजवरती आहेत आणि आत्तापर्यंत या एकूण सिरीज वर्ल्ड कपमधलं आपण जर रेकॉर्ड पाहिलं तर धोनी आणि कोहली या दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो एकमेकांमधलं, त्यांनी मॅचेस अक्षरशः आपल्याला जिंकून दिलेले आहेत आणि मला असं वाटतं की 180+ नक्कीच जायला पाहिजे. 180+ नक्की जाईल. भेलची टीम इंडिया भेल बनवून टाकेल, त्याच्यामुळे काय उरणार नाही आहे त्यांच्याकडे वेस्ट इंडिजकडे. यांचा सगळा मेळ आहे जे काय चाललंय, पण शेवटी तो खेळ आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत नितेश मला सांग, तू चहा पिशील रे? मला एक सांग, तू एवढ्या उत्साहात मी बेल मारतो आणि तू इकडे मॅच बघत बसलेला असतो, पण तू मला एक सांग नितेश की ही उठ रे, जरा उठ. नितेश मला एक सांग, तू सगळी कामं धामं सोडून जे काही मॅच बघत असतो त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण आता भारत जिंकेल असं तुला काय वाटतं? अरे जिंकणारच आहे पहिल्यापासून, माहितीच आहे. आता चौका तर मारलेला आहे. बरं, भारत जिंकणार कशामुळे? विराट कोहली खेळणार ना. विराट कोहली 40+ खेळला की इंडिया जिंकतेच. समजा विराट कोहली आता आऊट झाला तर? नाही, आऊट नाही होणार. तो नाही होणार. बस, विराट खेळणार. महेंद्र इकडे तिकडे महेंद्रसिंग धोनी आलेले आहेत. महेंद्र या इकडे. आमचा पण एक महेंद्र आहे. या लवकर या महेंद्र, चला या. बरं, मला एक सांगा हां, तुम्ही मगाशी मला असं म्हटलात की 50बद्दल बोलत होता, पण अजिंक्यची काही झाली नाही. आता धोनी आलेला आहे. सगळेजण असं म्हणतात की धोनी आणि विराट यांनीच आत्तापर्यंत सगळे जे काही केलं ते केलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं का की आता या टप्प्यावर जी अवस्था आहे की अजिंक्य रहाणे गेलेला आहे, या टप्प्यावर कितीपर्यंत आपण पोहोचू असं वाटतं? आता किती ओव्हर उरल्यात? 4 ओव्हर उरल्यात. काय घडेल? निश्चित टार्गेटची जर वार्ता केली तर अतिशय रन रेट चांगला आहे, परंतु या रन रेटने जर गेलो तर निश्चित 200चा आकडा आपण गाठू शकतो माझ्या मते. कारण रन रेट 8.51 म्हणजे अतिशय चांगला रन रेट. कारण त्याच्यामध्ये विराट कोहली शेवटचा क्षण आहे, ज्या शेवटच्या क्षणाला विराट कोहली हा क्रिकेटचा बादशाह म्हटला जातो आणि तो अद्याप मैदानामध्ये, आणि त्याला साथ देण्यासाठी एक कूल कप्तान म्हणजे महेंद्रसिंग धोनी आहे. बरोबर. पण अजिंक्य, मगाशी तुमचा सगळे उल्लेख अजिंक्य असं करतायत, बरोबर ना?
तर तुम्ही प्रवीण टेंबे आहात. बरं मला हे सांगा, अजिंक्यने कुठली चूक केली त्यामुळे तो गेला? तर नक्कीच अजिंक्य प्रत्येक चेंडूला पूल करत होता, त्याच्यामुळे तो सेटअप होऊन नाही केला. आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे रोहित शर्मा आणि धवन मागच्या काही सीझनमधून जे मॅचेस झाले त्याच्यामध्ये ते सेटअप होऊन केले नाही, त्याच्या कारण आणि विराट कोहली सेटअप होऊन गेलतोय. विराट 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 विराट. हा बोल. तर नक्कीच मला असं वाटतं की धावसंख्या जी झाली म्हणजे आपले रन रेट विचार केला तर 200च्या आसपास होऊ शकते, कारण की मागच्या वेळी जे ऑस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर हा एक वेगवान होता, त्याच्यावर 19 धाव ठोकल्या विराट कोहलीने. तर यावेळी विचार केला आपण तर वेस्टीचे गोलंदाज त्याच्यासमोर काहीच नसतील, विराट कोहली आणि धोनी याच्यासमोर, पण 200चा आकडा पार होऊ शकतो. मला सांगा, आता ज्या प्रकारे सगळं चाललेलं आहे ते बघता एकूण फायनलचं चित्र कसं असेल असं वाटतं? फायनलचं चित्र नक्की चांगलं असेल. एक तर मॅच पहिली गोष्ट ईडन गार्डनवरती आहे, जे इंडियातलं खूप मानलेलं ग्राउंड आहे. दुसरं ते रोहित शर्माचा पॅराडाईज आहे, जिथे त्यांनी 264 मारले होते. मग नक्कीच जर आपल्याला आणि टर्निंग ट्रॅक आहे, जर आपण पहिली बॅटिंग करून तिथे चेस डिफेंड केला तर नक्की आपण ते वर्ल्ड कप आपलाच होईल आणि दुसऱ्यांदा वर्ल्ड T20 चॅम्पियन्स होऊ आपण नक्कीच. आणि ही मॅच तर जिंकणारच साहजिकच नाही, कारण की आता 145 स्कोर झालेला आहे आणि 4 ओव्हर्स बाकी आहेत. 12च्या रन रेटने गेलो तर आपण शहाजी 190 पर्यंत जातो आणि 190 कोणत्याही पिचवरती डिफेंडेबल असं मला वाटतं. विराट 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 विराटनं 50 केलेली आहे आणि विराटच्या 50 नंतर विराट का आशिक आलेला आहे मयुरेश. मयुरेश काय सर विराट ज्या वेळी 40च्या वर रन करतो त्यावेळी मॅच टीम इंडिया जिंकते आणि आता विराटने 50 केलेली आहे, त्यामुळे आता मॅच जिंकण्याच्या दिशेने आपण निघालेलो. आता ही गाडी कोणी थांबवू शकत नाही. बस मॅच जिंकणार असं भाकीत आता मयुरेशने वर्तवलेलं आहे. पण मला एक सांगा की समजा आत्ताचा जो रन रेट आहे 146 आहे आणि आणखी 4 ओव्हर्स राहिलेले आहेत, आणखी 4 वा